हाय फॅमिली, शुभ सकाळ. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आपण पाहणार आहोत मिसळ, कोल्हापुरी झणझणीत मिसळ. ती संपूर्ण थाळी. त्यामध्ये करणार आहे मी स्वीट असे मऊसूत गुलाबजामुन, झटपट होणारी कुरकुरीत परफेक्ट अशी कांदा भजी आणि आपली कोल्हापुरी स्टाईल तरली आणि कोल्हापुरी मिसळ अशी संपूर्ण थाळी आज मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की प्लीज लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तसंच हसत राहा आणि रेसिपी करून खात राहा. चला तर पाहूया संपूर्ण व्हिडिओ. मिसळ म्हटल्यानंतर लागणार आहे आपल्याला कडधान्य. मिक्स किंवा असं तुम्ही घेऊ शकता, मोड आलेलं किंवा असंही वापरू शकता. आता मोड कसे काढलेत बघा. मी एक चाळण ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण भिजवलेलं कडधान्य ठेवलेलं आहे आणि एका मांड्यात पाणी ठेवले, त्याच्यावर चाळण ठेवले. एक रात्र ठेवून असे आपले कडधान्याला मोड व्यवस्थित आलेले आहे. यामध्ये चणे आहे, मटकी, मूग, अख्खी मसूर आणि कुळीथ असं मिक्स कडधान्य आपण घेतलेलं आहे. तुम्ही असं की घेऊ शकता, कोणतेही मूग, मटकी, कोणतेही कडधान्य घेऊ शकता. त्यानंतर आता कडधान्य बुडेल एवढं पाणी घातलंय आणि आता हे आपण शिजून घेणार आहोत कडधान्य, जेणेकरून आपली मिसळ झटपट होईल. आता हे बघा, आपलं कडधान्य व्यवस्थित शिजलेलं आहे. आता याच्यातलं पाणी आपण काढून घेऊ आणि याच्यातलं कडधान्य आपण फक्त 1 वाटी घेणार आहोत मिसळसाठी. बाकीचं आपण ठेवून देणार आहे. तुम्ही ते हेल्दी स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. सकाळचं नाश्त्याला वगैरे मोड आलेले कडधान्य खाऊ शकता. चला आता याचं आपण पाणी काढून घेऊ कडधान्यामधलं. आता मी इथे एक बघा चाळण घेतलेली आहे आणि खाली भांडे ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे पाणी काढून घेऊ. हे पाणी खूप हेल्दी असतं आणि हे आपण कोल्हापुरी मिसळ तर्री बनवण्यासाठी यूज करणार आहोत. चला आता हे बाजूला ठेवू. तोपर्यंत आपण कांदा भजीची तयारी करू. आता कांदा आपल्याला उभा चिरायचा नाही, कांदा भजीला तर आडवा चिरायचा आहे आणि तो बारीक चिरायचा आहे. जसं आपण उभा चिरतो तसाच आडवा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. आता तुम्हाला कांदा भजी जेवढी बनवायची असतील तेवढे आपल्याला कांदे चिरून घ्यायचे आणि असे सेपरेट करून घ्यायचे. हे बघा, अशा हाताने कुस करून घेतला तरी चालेल. असं आपण कांदे कापून घेणार आहोत. आता तुम्हाला लहान असतील तर 10 कांदे घ्या, मोठे असतील तर 8 कांदे घ्या. असे आपण आडवे कांदे चिरून घेतलेले आहे. आता इथे थोडंसं मीठ लावून, मीठ चांगलं चोळायचं आहे कांद्याला, जेणेकरून याला पाणी सुटेल. बघा, व्यवस्थित आपल्याला कांद्याला हे मीठ चोळून ठेवायचं आहे आणि आता आपण साईडला ठेवू आणि मिसळची तयारी करू. आता इथे मिक्स कडधान्याचं बॉईल केलेलं पाणी घेतलंय आपण. 1 वाटी मिक्स कडधान्य घेतलंय. बारीक चिरलेले कांदे 3, कोथिंबीर, कढीपत्ता 7 ते 8, बारीक चिरलेला लसूण, टॅमॅटो 3, बारीक चिरलेली आपली कांद्याची पात आणि बॉईल केलेला बटाटा. आता इथे मी एक कढई घेतलेली आहे, ज्याच्यात आपण कडधान्य उकळून घेतलेलं बॉईल करून, तेच त्याच्यात 2 मोठे चमचे मी तेल घातलेलं आहे. आता मिसळ म्हटल्यानंतर थोडंसं तेल जास्त असतं, कारण मिसळ आणि जी तर्री आहे ते आपण एकत्र करणार आहोत. नंतर एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे फोडणीला. त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे आणि बारीक चिरलेली लसूण. आता हे व्यवस्थित थोडंसं फ्राय झालं गोल्डन ब्राऊन की आपण यामध्ये टाकणार आहोत टॅमॅटो. व्यवस्थित झालेलं आहे. त्यानंतर आपण आता टाकणार आहोत एक बारीक चिरलेला टॅमॅटो. 1 ते 2 टॅमॅटो तुम्ही बारीक चिरलेले घेऊ शकता. हे बघा, व्यवस्थित टॅमॅटो ही झाला की त्यामध्ये टाकणार आहोत कांद्याची पात आणि उकडून घेतलेला बटाटे 2 आणि हे व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण आता घालणार आहोत 1 चमचा छोटा आलं लसणाची पेस्ट. ती व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आता इथे मी घालणार आहे सवाई कोल्हापुरी मिसळ रस्सा मसाला. आता आपण इथे सवाईचा मसाला वापरणार आहोत. हे प्रमोशन व्हिडिओ नाही, लक्षात ठेवा, पण इथे मला आवडतो हा मसाला म्हणून मी यूज करणार आहे. हा 25 ग्रॅम 30 रुपयाचं पॉकेट येतं. तुम्हाला जर तिखट हवं असेल रस्सा मिसळ म्हणजे तर पूर्ण पॉकेट वापरा आणि कमी तिखट हवे असेल तर अर्धा पॉकेट वापरा. हे प्रमोशन व्हिडिओ नाही, मी पुन्हाच सांगते. हा मसाला मला आवडतो, पर्सनली मी यूज करते म्हणून मी हा तुम्हाला दाखवत आहे. आणि एक
बॉईल केलेलं कड्डाने 1 वाटी आपण घातलेलं आहे आणि आता मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि आता इथे मी वाटण पण सवाईचंच वापरलेलं आहे. हे रेडी मिक्स म्हणजे हे असतं वाटण असतं, हे 22 रुपीजला म्हणजे 22 रुपयाला 50 ग्राम असतं. हे तुम्ही यूज करू शकता, नाहीतर तुम्ही घरच्या घरी जे वाटण करता ते घातलं तरी चालेल. मी वाटणाचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकता. आता आपण पाणी घातलेलं आहे कड्ड्यानं बॉईल केलेलं आणि 1 ग्लास पुन्हा मी पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. कारण आपण तर्री आणि मिसळ एकत्र बनवणार आहोत. कारण आपली जी मिसळ असते थोडीशीच असते, पण हॉटेलमध्ये हे वेगवेगळं केलं जातं, पण आपण एकत्रच करणार आहोत आणि 5 मिनिटासाठीच आपल्याला शिजून घ्यायचं आहे. हे बघा आपली आता मिसळ रेडी आहे. कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. आता वरून थोडीशी कोथिंबीर. आता आपण गुलाबजामची तयारी करू. त्यानंतर इथे 500 ग्रॅम मी साखर घेतलेली आहे, म्हणजे अर्धा किलो साखर आपण घेतलेली आहे आणि साखर बुडेल एवढंच आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला 1 चमचा छोटा चमचा वेलची पावडर टाकायची आहे आणि त्यानंतर गुलाब पाणी म्हणजे रोज वॉटर 1 चमचा छोटा. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल टाकलं तरी चालेल. त्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला पाक तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत केसर सिरप. हे कलरसाठी, गुलाबजामला कलर चांगला येतो आणि स्मेलही चांगला येतो, म्हणजे वासही चांगला येतो. असेल तर टाका, नाही टाकलं तरी हरकत नाही. आणि आपल्याला पाक 1 तारी किंवा 2 तारी करून घ्यायचा नाही, फक्त चिकट होईल गुलाबजामला पाक, तो गुलाबजामला पाक केला जातो तसंच आपल्याला करायचं आहे. चिकट झाला पाहिजे थोडासा, बस. 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचा नाही आपला. आता हा पाक रेडी आहे, झाकून बाजूला आपण ठेवून देऊ. आता आपण गुलाबजामुनचं पीठ मळून देऊ. हे प्रीमिक्स वापरले मी गुलाबजामुनचं. आता मी तुम्हाला दाखवतच आहे कोणत्या कंपनीचं वापरलंय ते. कोणत्याही कंपनीचं तुम्ही वापरू शकता, बरेच कंपनीचं येतं ते तुम्ही वापरू शकता. त्यानंतर हे 300 ग्राम आहे हे पीठ पूर्ण. त्यानंतर इथे मी थोडं पाणी ॲड करून हे मळून घेणार आहे. आता तुम्ही इथे पाणी पण वापरू शकता किंवा दूधही वापरू शकता. आता जे तुम्हाला योग्य वाटेल ते वापरा, पण थोडं दूध वापरत असाल तर रूम टेम्परेचर म्हणजे थंड असायला पाहिजे. म्हणजे थंड म्हणजे कसं, तापून थंड झालेलं दूध वापरा. त्यानंतर थोडं पाणी घालून आपण इथे हे पीठ मळून घेणार आहे. बघा सावकाश मळायचं आहे, काही इझिली मळलं जातं. आणि इथे मी तूप घालणार आहे थोडंसं. आता इथे तूप तुम्हाला जर समजा बाहेरून कुरकुरीत गुलाबजामुन थोडेसे क्रंची होतात आणि आतून सॉफ्ट होतात असं हवं असेल तर तूप टाका, नाही टाकलं तरी चालतील. त्यानंतर हे आपण आता 5 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण इथे 5 मिनिटात कांदा भजी करून देऊ. चला आता हे कांद्याला मीठ लावून आपण ठेवलेलं होतं, चांगला चोळून घ्यायचं आहे आता पुन्हा, जेणेकरून व्यवस्थित याच्यातलं पाणी आहे ते व्यवस्थित त्या कांद्याला सुटेल, जेणेकरून आपलं बेसन त्यामध्ये व्यवस्थित एकजीव होईल. त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर आणि बारीक चिरलेले 2 मिरच्या आणि भरपूर सारी कोथिंबीर हे आपल्याला टाकायची आहे. आणि हे व्यवस्थित आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. नक्की ही कांदा भजीची रेसिपी नक्की करून पहा, कुरकुरीत होतात कांदा भजी. आणि गरजेनुसार आपल्याला आता बेसन टाकायचं आहे. पहिलं मी बघा 4 चमचे बेसन टाकलेलं आहे, 4 छोटे चमचे. हवं असल्यावर पुन्हा टाकायचं आहे आपल्याला. हे बघा 4 चमचे पहिलं मी टाकलेलं आहे छोटे. आणि व्यवस्थित आपल्याला हे असं हे करून घ्यायचं आहे. तर आणखी बेसन लागणार आहे म्हणून पुन्हा मी 2 चमचे टाकलेले आहे, म्हणजे 6 चमचे एकूण छोटे मी बेसन टाकलेलं आहे. हे बघा आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 1 छोटा चमचा पाणी घातलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही. 1 छोटा चमचा फक्त पाणी घातलेलं आहे. बघा असं सुकं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे. आता चला गरम करायला मी तेल ठेवलेलं आहे. तेल बघा गरम झालेलं आहे व्यवस्थित. आता याच्यात आपण भजी करून घेणार आहोत, कांदा भजी कुरकुरीत. आता याला खेकडा भजी पण म्हटली जातात, खेकडा कांदा भजी. हे बघा आता व्यवस्थित अशी. आणि ही रेसिपी नक्की करून बघा. आधी गॅस आपल्याला आहे तो फास्ट ठेवायचा आहे तेल तापेपर्यंत.
आणि नंतर मग मीडियम करायचं आहे. हे बघा आता व्यवस्थित आपली भाजी ही तळून घ्यायची आहेत, पलटी मारायची आहेत. ही खूप कुरकुरीत आणि टेस्टी भजी होतात, नक्की करून पहा. हे बघा आपली आता भजी झटपट तयार आहेत. आता ही आपण काढून घेऊ. इतरही भजी आहेत ती पण काढून घेऊ झटपट. हे बघा आता आपली भजी झालेली आहेत. आता आपण गुलाबजामुन करून घेऊ. आता हे बघा गुलाबजामचं पीठ आपलं मऊसूत झालेलं आहे. आता थोडंसं मळून घेऊ. थोडंसंच मळायचं आहे आपल्याला, जास्त मळायचं नाही. आता आपण हाताला थोडंसं तूप लावणार आहोत. तूप किंवा तेल लावलं तरी चालेल. आणि तुम्हाला ज्या साईजचे गुलाबजामुन हवे असतील त्या साईजचे गुलाबजामुन करायचे आहेत. आता इथे पॉकेटवर दाखवलेले होते की 40 गुलाबजामुन होतात, तर तुम्ही 40 करू शकता. छोटे हवे असतील तर जास्त करू शकता, कमी हवे असतील तर मोठे करू शकता. जशी साईज हवी असेल तशी तुम्ही करू शकता. हे बघा आणि व्यवस्थित आपल्याला असे करून घ्यायचे आहेत. हे बघा आता आपले मी तुम्हाला 2 दाखवले आहेत, असे सर्व करून घेऊ. हे बघा सर्व. आणि ओला रुमाल घेतलेला आहे जेणेकरून हे सुकणार नाही म्हणून, आणि त्याच्यावर ठेवलेलं आहे. आता तेल बघा आपल्याला तापलेलं आहे चांगलं. त्यानंतर आता हे आपण तळून घेऊ. आणि स्लो गॅसवर आपल्याला हे करायचं आहे. फास्ट गॅसवर जर तुम्ही गुलाबजाम तळले तर काय होणार, बाहेरून ते पूर्ण हे होणार, आपले फ्राय होणार आणि आतून कच्चे राहतील. त्यामुळे स्लो गॅसवर करा, घाई करू नका. घाई केलं तर आतून कच्चे राहणार गुलाबजामुन. हे बघा आणि व्यवस्थित आपल्याला असे गुलाबजामुन तळून घ्यायचे. हे बघा आपले आता व्यवस्थित झालेले आहेत. आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊ. असे सर्व आपण गुलाबजामुन तळून घेणार आहोत. आणि लक्षात ठेवायचं आपल्याला गॅस कुठेही फास्ट करायचा नाही, याला टाइम लागतो थोडा तळायला, पण ते व्यवस्थित तळले जातात. आता कोमट पाक आहे आपला, त्या पाकामध्ये टाकणार आहोत. असे सर्व करून आपल्याला कोमट पाकात सर्व गुलाबजामुन टाकायचे आहेत. हे बघा आता गुलाबजामुन आपले रेडी आहेत. आता दुसरे पण गुलाबजामुन आपण केलेले यामध्ये टाकू. असेच आपल्याला गुलाबजामुन स्टेप बाय स्टेप टाकायचे आहेत. पाक मी इथे बघा जेवढा हवा आहे तेवढाच केलाय, जास्त केलेला नाही. बघा असा गुलाबजामुन फुगला जातो. नंतर मी तुम्हाला दाखवते. चला आता आपण थाळी लावू. हे बघा आपल्या आता कोल्हापुरी स्टाईल झणझणीत मिसळ थाळी रेडी आहे. कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. आता मी तुम्हाला दाखवणार आहे मिसळ कशी बनवतात, हे तुम्हाला थोडक्यात मी दाखवते. तुम्ही मिसळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवून खाऊ शकता. आता मी इथे एक आपलं बाउल घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण पहिली मिसळ घालणार आहोत, म्हणजे जी कडधान्याची मिक्स मिसळ आहे ना ती घालणार आहोत. तुम्हाला जेवढी मिसळ बनवायची आहे ना तेवढी मिसळ बनवून कडधान्य घेऊ शकता. आता मी इथे एकच बाउल घेतलाय, पण जेवढी तुमच्या घरात माणसं असतील तेवढी तुम्ही मिसळ म्हणजे कडधान्य घ्यायचं आहे आणि मिसळ बनवायची आहे. आपण आता पहिली मिसळ घेतली, नंतर फरसाण टाकलंय. इथे तुम्ही पोळ्यांचं मिक्स फरसाण मिळतं ना तेही घेऊ शकता, त्याने मिसळ छान लागते. आता इथे मी मिक्स फरसाण घेतलेलं आहे, पण पोळ्यांचं जे मिक्स फरसाण मिळतं ना ते त्याने मिसळ पण छान लागते. हे बघा त्यानंतर आपण तर्री घातलेली आहे. आणि इथे मी दही यूज करणार आहे, कारण दह्याने जो तिखटपणा असतो तो जरा कमी होतो. जर समजा तुम्हाला तिखट नको असते आणि बॉईल केलेला बटाटा हे ते मी तुम्हाला दाखवायला विसरले, आणि थोडीशी कोथिंबीर म्हणून दही आपण यूज केलेलं आहे. जर समजा तुम्हाला कमी तिखट हवी असेल तर अर्धा पॉकेटच सवाईचा मसाला मिसळ मसाला असतो तो टाका. त्यानंतर लिंबू, आणि त्यानंतर आपण सर्वात शेवटला टाकणार आहोत ही तर्री. आता तर्री तुम्हाला कमी तिखट असते ही थोडीशी, जशी तुम्हाला मिसळ हवी असेल तशी तुम्ही करू शकता. त्यानंतर दही, दही जर तुम्हाला आवडत असेल तर, पण दह्याने मिसळला एक वेगळी टेस्ट येते. चला आता आपली ही मिसळ रेडी आहे. आता मी ही तुम्हाला खाऊन सांगते कशी झाली आहे ती. आता मिसळ खाऊन सांगते तुम्हाला मी कशी झाली ती, थोडीशीच खाते. झणझणीत झाले कोल्हापूर स्टाईल. थोडासा आवाज येईल बाहेरचा. झणझणीत झालेले आहे.
छान झाले. त्यानंतर कांदा भजी पण सांगते कशी आली ती. एकदम कुरकुरीत झालेली आहे कांदा भजी. आवाज येतो का माहित नाही तुम्हाला. हा आपला गुलाबजाम घेतलाय. ओपन करून दाखवते. झाली आहे. त्यानंतर हे आपल्या नळ्या बटर मिल्क आहे सगळं. अशी थाळी आपली तयार आहे. कांदा भजी नक्की रेसिपी करून बघा. एकदम कुरकुरीत सगळे वस्तू छान झाले. मी सांगते म्हणून आहे, नक्की करून बघा. कांदा भजी मी एक त्यांना देते खायला. ते आवाज दाखवते. खाव आणि आवाज दाखवा. आवाज येतच असेल. कुरकुरीत झाली आहे पूर्ण. एकदम साधी आणि सोपी. गुलाबजाम पण एकदम व्यवस्थित सर्व गोष्टी झालेल्या आहेत. तर नक्की हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त व्हिडिओची आणि चॅनलची लिंक फेसबुकवर, व्हॉट्सअपवर इतर ठिकाणी नक्की शेअर करा. तसंच हसत राहा आणि व्हिडिओ पाहत राहा. बाय बाय फॅमिली.